एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत भोगीची मिक्स भाजी। त्यासाठी मी घेतलेत गाजर, वाटाण्याच्या शेंगा, 2-3 मिरच्या, वालाच्या शेंगा, वांगे, ते डहाळ असतो त्याचं काढून घेतलंय आणि थोडीशी कोबी घेतली, मेथी घेतली, जेवढ्या काही तुमच्याकडे भाज्या असतील 2-3 बोर घेतलेत आणि वालाच्या शेंगा घेतल्यात, त्यानंतर बटाटा घेतलाय, टोमॅटो घेतलेत, हे सगळं मिक्स घेतलंय आणि कांदा घेतलाय आणि आलं लसूण घेतलंय। तर हे सगळं आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून कुकर मध्ये लावूया। तुम्ही बघू शकता मी हे सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात। आता मी हे कुकर मध्ये टाकून घेते। बघू शकता स्वच्छ धुतलेल्या सगळ्या भाज्या मी कुकर मध्ये टाकून घेतल्यात आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे कुकरला लावून घ्यायचं। अशा प्रकारे कुकरच्या आपण आता 3 शिट्ट्या घेऊया। इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेऊया। शकता अशा प्रकारे आपण थोडंसं खरपूस असं भाजून घेतलंय। थंड झालेले शेंगदाणे, खोबरं आणि हे आलं लसूणची पेस्ट, तर आपण हे आता सगळं मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊया। भाजी खूप छान होते, एकदा तुम्ही नक्की ट्राय असं करून बघा। परत थोडंसं पाणी टाकून अजून एकदा फिरवून घ्यायचं। बघू शकता किती छान आपली पेस्ट तयार झालीये। बघू शकता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यानंतर असं झालंय सगळं भाजी। तर आता आपण भाजी फोडणी करूया। इथे कढई गरम करायला ठेवलीये, त्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, त्यानंतर जिरं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आपण ही जी पेस्ट बनवली होती खोबरं, शेंगदाणे, आलं आणि लसूणची, ती टाकून घ्यायची। मस्त त्याला तेल सुटलं की त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट आणि तुमचा जो घरगुती मसाला असेल तो टाका, 2 चमचे। त्याला छान एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण हे जे कुकर मध्ये शिजवलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या याच्यात टाकून घ्यायच्या। त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला छान शिजवू द्यायचं। तर हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता। बघू शकता किती छान प्रकारे आपली ही भोगीची मिक्स भाजी तयार झालीये। जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झालीये। थँक्यू। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे चमचमीत आपली ही भोगीची भाजी मिक्स भाजी रेडी झालीये। आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झालीये। थँक्यू।